नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या लक्षात आलं असेल की मी आलेलो आहे मिरचीच्या प्लॉटमध्ये। या ठिकाणी बघा की किती मोठ्या प्रमाणामध्ये मिरच्या लागलेल्या आहे। तर हे जे शेतकरी बांधव आहे ह्या शेतकरी बांधवांनी काय काय वापरलं की मिरचीला सुरुवातीच्या काळामध्ये लागवड झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवसानंतर काय टाकलं म्हणजे त्याची वाढ झपाट्याला होईल, मुळी ॲक्टिव्ह होईल आणि जे आपण जो बेसल डोस टाकलेला आहे तो बेसल डोस आपल्याला जमिनीतून त्या झाडाला लागू पडण्यासाठी मुळ्या काय करतील त्या उचलतील। तर त्याच्यासाठी फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचं जे जीवन जेल आहे हे जीवन जेल येतं। आता शेजारी फोटो दिलेला आहे, आपण त्या फोटोमध्ये बघू शकता की चांगल्या पद्धतीने एक 15 ते 20 दिवसानंतर आपण एकरी 1 ते 2 किलो सोडा, जेणेकरून झाडाची वाढ होईल, झाडाला जास्तीत जास्त फांद्या फुटतील आणि झाड सशक्त राहील, मुळी ॲक्टिव्ह होईल, जमीन भुसभुशीत होईल। अशा पद्धतीने जर जीवन जेल 1 ते 2 किलो सोडलं तर आपल्याला मिरची पिकाला त्याचा चांगला फायदा होतो। त्याच्यानंतर मिरची पीक आहे, त्या मिरची पिकावरती सगळ्यात मोठा येणारा प्रॉब्लेम म्हणजे जे मिरची वाढ झाल्यानंतर जे मिरची आहे त्या मिरचीला काय होतं की जे फुलं आहे त्या फुलांची संख्या लागत नाही। तर त्याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो हे जे फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचंच पुष्पराज आहे, हे बॉक्समध्ये पॅकिंग येते पण मी बाहेर काढलेली आहे, शेतकरी बांधवांनी विकत आणले त्यांच्याकडून घेतले। तर त्याच्यामध्ये बघा की हे जे पुष्पराज आहे हे अर्धा मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने जर फवारलं तर मिरची पिकाला या ठिकाणी बघा की यांनी दुसरी फवारणी घ्यायची आता यांना, कारण फुलांची संख्या कमी आहे, अगोदर मारलं होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं चांगली सेटिंग झाली आणि ही सेटिंग झाल्यामुळे काय झालं की त्यांचं चांगलं उत्पादन निघले। तर शेतकरी बंधूंनो फुलांची संख्या वाढवण्यासाठी, फुलगळ थांबवण्यासाठी, फुलाचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी मिरची पीक असेल किंवा बाकीचे भाजीपाला पिकं असतील ज्याला फळ येतं त्या पिकांमध्ये सुद्धा आपण अर्धा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर पुष्पराज जर फवारलं तर याचा चांगला फायदा आपल्याला दिसून येतो। याच्यासोबत मायक्रोन्यूट्रन घेतलं, बोरॉन घेतलं तर अतिशय उत्तम, वांगा असेल, टोमॅटो असेल तर याला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येतात। मिरचीला सुद्धा मायक्रोन्यूट्रन सोबत आपण घेऊ शकता। त्याच्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे शेतकरी बंधूंना याच्यावरती येणारा जो थ्रिप्स आहे तो थ्रिप्स, आणि थ्रिप्समुळे काय होतं व्हायरस येतो आणि त्याच्यानंतर मिरची पीक आहे त्या मिरची पिकावरती काय होतं की जो व्हायरस आहे तो व्हायरस कंट्रोल करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत करावी लागते। तर त्याच्यासाठी फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचंच जे बॅक्टोमॅजिक गोल्ड आहे हे बॅक्टोमॅजिक गोल्ड येतं, अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 200 लिटर पाण्यासाठी फक्त 100 ग्रॅम आहे। तर अशा पद्धतीने याची जर फवारणी केली तर मिरची पिकावरती येणारा पावडर मिल्ड्यू असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, भुरी असेल, त्याच्यानंतर बाकीचे व्हायरल डिसीज असेल तर हे येत नाही, याची फवारणी आपण घेऊ शकता। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो जे व्हायरस येतो किंवा जो बोकड्या म्हणतो, कोकड्या म्हणतो, हा जो प्रॉब्लेम मिरचीमध्ये येतो किंवा बाकीच्या याच्यामध्ये सकिंग पेजचा सुद्धा प्रॉब्लेम येतो। तर जी पानं आहे ती पानं मकडली जातात, आकडली जातात। तर त्याच्यासाठी अतिशय उत्तम, अतिशय चांगला रिझल्ट असणारं फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचंच झटका हे जे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट आपण शेजारी फोटो दाखवलेला त्या फोटोमध्ये बघा की कशा पद्धतीने त्याचा फोटो आहे। तर ते जर वापरला 1/2 ते 1 मिली या प्रमाणामध्ये प्रति लिटर पाणी या प्रमाणात जर फवारलं तर जी पानं आहे ती पानांचा जो माकडा आहे तो माकडा लगेच गायब होतो, नवीन येणारे पानं फ्रेश फुटतात आणि त्याच्यामध्ये जे झाड आहे ते झाड सशक्त अशा पद्धतीनं पानं सशक्त होतात। अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रॉडक्ट ही जी कंपनी, या कंपनीचे चांगले प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे। आपणही बाकीचे भाजीपाला पिकं असतील, बाकी फळबागा असतील किंवा मिरचीसारखे हे जे पिकं आहेत या पिकांवरती सुद्धा आपण काय करू शकता, याचा वापर करू शकता आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकता। खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण या प्रॉडक्टविषयी, या प्रॉडक्टचं कसं वापरायचं, कुठं मिळेल याविषयीचं डिटेल आपल्याला खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता। कंपनी प्रतिनिधींचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती विचारू शकता आणि अशा पद्धतीनं हे जर सगळं व्यवस्थितपणे जर मॅनेजमेंट केलं तर मिरची पिकातून आपल्याला चांगलं उत्पादन करता येतं आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो। मिरचीतून एक आर्थिक नफा कमवून देणार किंवा पैसा कमवून देणारं पीक म्हणून आपण जर त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला नक्कीचपणे फायदा होतो। या पद्धतीने आजचा व्हिडिओ बनवला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो। जय हिंद।